महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटोत असणारा खंडणीखोर खुनी गावगुंड अर्थात वाल्मिक कराड यांच्या संदर्भात क्या सीन आहे, नक्की कोण कोणाचा आका? बीडच्या खंडणी प्रकरणामधील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांचा फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आहे। अहो तेव्हा कुठले आरोप सिद्ध झालेले होते? आता त्यांचा राजीनामा मागणारे देखील हेच होते ना। मित्रहो नमस्कार। गेल्या काही दिवसापासून सगळ्या माध्यमामध्ये गाजतय वाजतय ते फक्त आणि फक्त बीड। महाराष्ट्राला लाज आणणारी गुन्हेगारीच्या धुक्यात हरवलेलं गुदमरलेलं राजकारण, कारण कुणीतरी कोणाला तरी वाचवतंय। बघा, काही दिवसापूर्वीच विधानसभा गाजली होती। मस्साजोग इथल्या सरपंचांची म्हणजे संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली त्या विषयावर विधानसभेमध्ये किती आवाज उठला। भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस, झालंच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी पोटतिडकीने मुद्दे मांडले, वस्तुस्थिती सभागृहाच्या समोर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला। मग ते गृह खाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे आश्वासक असं उत्तर दिलं। भल्या मोठ्या घोषणा केल्या, आरोपीला मोका लावू, SIT कडून चौकशी करू, आरोपीलाही आणि त्यांच्या मागे जो कोणी असेल त्यालाही सोडणार नाही वगैरे वगैरे बरंच काही बोलून गेले। कौतुकाची बाकं वाजली, पण बाकांच्या या आवाजाबरोबरच सगळ्या घोषणाही हवेत विरून गेले की का हो। 20-22 दिवस झाले आणि कुठं आहे मकोका, कुठं आहे SIT? महायुतीमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे हे वादाच्या वावटळीत अडकलेले आहेत। सगळ्यांचे सगळे रोख त्यांच्या दिशेनं जात आहेत, ते अगदी स्पष्ट आहे, उघड आहे, महाराष्ट्राला माहीत आहे। त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, कोणी राजीनामा देत नाहीत आणि कोणी त्यांचा राजीनामा घेत नाहीत। आता तर बघा, काही मंत्री म्हणू लागलेले आहेत धनंजय मुंडे यांच्यावरचा आरोप कुठं सिद्ध झालाय, मग त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न येतोच कुठं। अहो पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावित, अगदी अलीकडचं सांगायचं ना तर अनिल देशमुख महाविकास आघाडीत गृहमंत्री होते। हे देशमुख तर अगदी स्वच्छ प्रतिमेचे म्हणले जात होते ना, समजले जात होते ना। केवळ आरोप झाले आणि त्यांचे राजीनामे झाले। तेव्हा कुठले आरोप सिद्ध झालेले होते? आता त्यांचा राजीनामा मागणारे देखील हेच होते ना। आता धनंजय मुंडे यांना गोत्यात आणणारा खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड आता गोंगारा कोण कोणाला देतोय खरं तर हा वेगळा विषय आहे, पण पुण्याच्या नामांकित हॉटेलमध्ये तो 28 डिसेंबरपर्यंत उपचार घेत होता म्हणे। मग CIDच्या अनेक पथकांना हा सोगावा कसा लागला नाही हो। या कराडमुळे धनंजय मुंडे गोत्यात आलेले आहेत। केज तालुक्यातल्या मस्साजोगमधले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, ती अत्यंत क्रूर होती, निर्दयी होती। त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। आता बघा, या घटनेला जवळपास 22 दिवस पूर्ण झालेले असले तरीही या प्रकरणातील अनेक गुंते सुटत नाहीत। या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराड हा असल्याची चर्चा तर आहे, आपण रोज ऐकतो आहे। या गुन्ह्यात त्यांचे नाव अजून तरी नाही, म्हणजे या संतोष देशमुख यांच्या, आणि ते येईल की नाही हे देखील सांगता येत नाही हो। त्यातच हा फरार असलेल्या या वाल्मिक कराड यांचा एक फोटो शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत मोठी खळबळ उडवून दिली आहे। त्यामध्ये त्यांनी वाह क्या सीन है, नक्की कोण कोणाचा आका असा प्रश्न उपस्थित करीत सूचक ट्विट केला आहे। खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये बीडच्या खंडणी प्रकरणामधील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांचा फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आहे। त्या फोटोखाली कॅप्शन टाकून हा फोटो संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केलेला आहे।
या 3 नेत्यांच्या सोबत असलेल्या कराड यांच्या फोटोने खळबळ उडालेली आहे. अस्वाभाविकच आहे. वातावरण काय आहे आणि हा फोटो समोर आला. आता या फोटोला त्यांनी क्या सीन है, नक्की कोण कोणाचा आका असं कॅप्शन देखील दिलेलं आहे. राऊत यांनी शेअर केलेल्या या फोटोची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. त्यामुळे याकडं आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. अहो कदाचित उद्या कोणी म्हणेल हो हा फोटोच फेक आहे, कोणी म्हणेल अहो फोटो काय हो, कोणी कोणाबरोबरही फोटो काढतो. अनेक नेत्यांचे अनेकांसोबत फोटो असतातच की. आणि हो अर्थात हे खरं देखील आहे. कुठल्या नेत्यांच्या सोबत कोणाचा फोटो असला म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये त्या काही संबंध असतीलच असं नाही, पण नसतील असंही नाही ना हो. या फोटोबाबत संबंधितांनी काही सांगायला हवं ना. आता त्यांनीच खुलासा करायला हवा. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत असलेला हा फोटो, त्यांच्या चेहऱ्यावरचं भाव बरंच काही बोलून जातात. तुम्ही देखील बारकाईनं बघा. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या या फोटोनंतर राज्यातील राजकारण तापणार आहे, तापायलाही लागलेलं आहे. मोठी खळबळ उडवून दिली आहे या एकाच फोटोनं आणि चर्चाही तेवढीच होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. CID कडे तपास देखील दिलेला आहे. त्यानंतरही वाल्मिक कराड सापडत नाही, म्हणजे निदान तसं सांगितलं तरी जात आहे. आता त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये बुलढाण्यामध्ये मोर्चे निघाले हो, जनता रस्त्यावर उतरली. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत वाल्मिक कराड याचा असलेला फोटो जो ट्विट केला आहे ना, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटोत असणारा खंडणीखोर खुनी गावगुंड अर्थात वाल्मिक कराड यांच्या संदर्भात पोलिसांना सापडत नाही. SIT आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल, हाय की नाही मोठा जोक. या फोटोला त्यांनी क्या सीन है, नक्की कोण कोणाचा आका असं कॅप्शन देखील दिलेलं आहे. हा फोटो जेव्हा व्हायरल झाला ना तेव्हा मोठी चर्चा होऊ लागली, खळबळ तर उडालेलीच आहे. अहो सामान्य माणूस अचंबित होऊन या फोटोकडे पाहत आहेत. अहो चाललंय काय, स्वतःलाच काही प्रश्न विचारू लागला आहे. हा फोटो पाहून मित्रांनो तुमच्या मनात काय विचार आला जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.